सो फ्रेंड्स, मोगऱ्याची वेणी बनवण्यासाठी आपण इथे स्लिप स्टिच केली आहे आणि टोटल 52 चेन्स करून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आंबाड्याच्या साईजनुसार किंवा जेवढी लहान मोठी वेणी हवी आहे तेवढ्या चेन्स कमी जास्त करू शकता. अप्रॉक्स 52 चेन्सचे एक परफेक्ट वेणी तयार होते. आता पहिल्या 2 चेन सोडायच्या आणि प्रत्येक चेनमध्ये एक हाफ डबल क्रोशे घालून घ्यायचा. आपण जेवढ्या चेन्स बनवल्या आहेत तेवढ्या प्रत्येक चेनमध्ये आपण हाफ डबल क्रोशे घालून घेऊया. सुईवर धागा घ्यायचा, चेनमधनं सुई काढायची आणि तिन्ही लूपमधनं सुई बाहेर काढून हाफ डबल क्रोशे. तर आपण ह्या पूर्ण हाफ डबल क्रोशे तयार करून घेऊया. आपण या प्रत्येक चेनमध्ये हाफ डबल क्रोशे घालून घेतले आहेत आणि इथे धागा कापून पुन्हा तोच धागा आपण इथे पहिल्या हाफ डबल क्रोशावर जॉईंट करून घेतला आहे. कारण आपल्याला प्रत्येक डिझाईन अशी फ्रंट साईडला हवी आहे, टर्न करून नाही बनवायची आहे. त्यामुळे आपण धागा कापून पहिला पुन्हा इथे आपण जॉईंट करून घेतला आहे. त्यानंतर 1 2 3 चेन घेऊन त्याच चेनमध्ये एक डबल क्रोशे. त्याच्यानंतर एक चेन सोडली, पुढच्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, एक चेन, एक डबल क्रोशे. असा आपल्याला व्ही पॅटर्न तयार करायचा आहे. पुन्हा एक चेन स्किप करायची, हा धागाही त्याच्यासोबत घ्यायचा. एक चेन स्किप करायची, पुढच्या चेनमध्ये डबल क्रोशे, एक चेन, डबल क्रोशे. हाच पॅटर्न पूर्ण आपण जेवढे हाफ डबल क्रोशे केले आहेत त्याच्यातमध्ये एक एक चेन स्किप करत हा व्ही पॅटर्न आपल्याला बनवून घेऊया. सो फ्रेंड्स, आपण प्रत्येकी हे डबल क्रोशे, एक चेन, डबल क्रोशे मध्ये एक चेन स्किप करत आपण ही पॅटर्न कंप्लीट केलेली आहे. आणि आपला जो पहिला व्ही आपण बनवला होता तिकडे मी हा अबोली कलर जॉईंट करून घेतलेला आहे, कारण अबोलीची वेणी बनवायची. तुम्हाला जो फुलांचा कलर आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता इथे जॉईंट केल्यानंतर पहिल्या 3 चेन, जो आपला एक डबल क्रोशे असणार आहे. आता ह्याच्यावर आपल्याला पॉपकॉर्न डिझाईन करायची आहे. त्याच्यानंतर त्याच चेनमध्ये 4 डबल क्रोशे, 2 3 4 म्हणजे 3 चेन आणि 4 डबल क्रोशे असा आपला हा 5 डबल क्रोशांचा एक सेट झाला. त्यानंतर लूपमधनं चेन काढून पहिल्या चेनमध्ये सुई घालायची, लूपमध्ये सुई घेऊन एक पॉपकॉर्न तयार करायचा. त्याच्यानंतर 1 2 3 चेन घ्यायच्या आणि आता पुढचा जो व्ही आहे त्याच्यामध्ये 5 डबल क्रोशे. आता प्रत्येक व्हीमध्ये 5 डबल क्रोशांचा एक पॉपकॉर्न, मध्ये 3 चेन, अशी ही आपली कळ्यांची डिझाईन कंप्लीट करून आपल्याला ही वेणी पूर्ण करायची. तर आपण हे 5 डबल क्रोशे केले. पहिल्या चेनमध्ये सुई घेऊन हा पॉपकॉर्न तयार केला. त्याच्यानंतर 1 2 3 चेन आणि डायरेक्ट पुढच्या व्हीमध्ये 5 डबल क्रोशे. असाच हा पॅटर्न पूर्ण आपण जेवढी आपण ही वेण्यांचा व्ही बनवला आहे तेवढी आपण ही कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे सगळे पॉपकॉर्न स्टिच घालत आपली ही सुंदरशी वेणी तयार झालेली आहे. प्रत्येक साईडला मी अशा 15 चेन्स करून त्याला नॉट बांधण्यासाठी अशी दोरी तयार केलेली आहे. सो फ्रेंड्स, हाच पॅटर्नचा वापर करत मी ह्या बाकीच्याही वेण्या पूर्ण केलेल्या आहेत. ही जी वेणी आहे गच्च वेणी, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या सगळ्या वेण्यांची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.